आपल्या बारस्कर अकॅडमीमध्ये जे खूप एक आपलं स्वप्न होतं इंटरॅक्टिव्ह पॅनल, तो इंटरॅक्टिव्ह पॅनलला आज आपण आपल्या अकॅडमीमध्ये मागवलेला आहे खास विद्यार्थ्यांसाठी. आता हा एक पॅनल आहे, असे बरेच पॅनल्स येतील आणि आज आपण याचं काय म्हणतात त्याला अनबॉक्सिंग असं. मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ याच्यासाठी उघडला आहे की पहिल्याच दिवशी अनबॉक्सिंग करताना ह्या 1.5 लाखाच्या पॅनलला क्रॅक कसं काय गेला, यासाठी व्हिडिओ बघायला पाहिजे. हां बघा, आम्ही त्याला फ्लॅट केलं जमिनीवरती आणि मग तो बॉक्स काढण्याचा प्रयत्न केला. परत आम्ही त्याला उभं केलं, काही करून तो बॉक्सच निघत नव्हता. पण काहीतरी खटाटोप करून शेवटी आम्ही तो काढण्याचा प्रयत्न केला. कांबळे मॅडमनी आम्हाला याच्यामध्ये मदत केली. पण उघडला तर काय, तो बोर्ड आमच्याशी नाराज होता कारण त्यानं आमच्याकडे तोंड केलेलं नव्हतं. तर परत ती जी स्क्रीन होती त्या स्क्रीनला आम्ही आपल्याकडे फिरवून घेतलं. अरे बघतो तर काय, क्रॅक कुठंच नाही. मित्रांनो, मी तुम्हाला फसवलं, कारण मी क्रॅक असं लिहिलं नसतं तर तुम्ही हा व्हिडिओ कधीच उघडला नसता. आता आलाय तर पूर्ण बघा. पूर्ण बॉक्समधून काढल्यानंतर आम्हाला वायरच सापडत नव्हती. परत आम्हाला कळालं की कंपनीने एका बॉक्समध्ये ती वायर दिलेली आहे. आता वायर सापडली, पण लावायचं कुठं हेच कळत नव्हतं. आता वायर जोडायची कुठं हे कळालं, पण जवळ प्लगच नव्हतं. मग आम्हाला कळालं की बोर्ड आपण शिफ्ट केला पाहिजे. मग बोर्ड शिफ्ट करण्याची आमची तयारी. त्यासाठी 3 चेअर आम्ही इथं जोडून ठेवल्या. त्याच्याजवळ आम्ही तो बोर्ड उचलून ठेवला आणि कोणीतरी मूर्ख माणूस येऊन त्या रूमचा दार उघडेल आणि बोर्डवर आपटेल म्हणून आम्ही बोर्ड थोडा लेफ्टला शिफ्ट केला. आता सर वायर जोडत होते तोपर्यंत मी बोर्ड पकडला आणि सरांनी फायनली वायर जोडली. पण याच्यानंतर आला आम्हाला दुसरा प्रॉब्लेम. सेल दिलेलं नाही, एवढे पैसे 1.5 लाख रुपयाचा पॅनल आहे, सेल दिलेलं. पण यानंतर मला अक्कल आली की टी व्ही चालू करण्यासाठी रिमोटची नाही, अक्कलची गरज आहे. कंपनीने तिथं एक बटन दिलं होतं, ते बटन दाबून साक्षात हा टी व्ही चालू झाला, हा पॅनल. आणि बघताय काय, जे आम्ही लिहित होतो ते खरोखर त्याच्यावरती उठत होतं. आणि मंडळी, हा आहे ह्या स्मार्ट बोर्डचा स्मार्ट रिव्ह्यू तुमच्यासारख्या स्मार्ट लोक